आप हिंदू, मराठी और दलित मतदाताओं के विषय में फटकाने की, हल्ला करने की बात करते हैं और मुस्लिम दुबार मतदारों के नाम क्यों छुपाते हैं? ये दोगलापन है, ये वोट जिहाद है, उसके खिलाफ हमारा संघर्ष चलता रहेगा। मंत्री श्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे: गळा मत चोरीचा, पुळका वोट जिहादचा। शनिवारी महाविकास आघाडीनं सत्तेचा मोर्चा काढला। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं, महाविकास आघाडीनं केलेल्या गडबडीची उदाहरणं दाखवाच। ही घ्या उदाहरणं। राज ठाकरेंनी तर 3 कथित दुबार मतदारांची नावही घेतली। कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी येथील मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केलं असं त्यांनी सांगितलं। जी नावं त्यांनी सांगितली ती आहेत प्रभाकर तुकाराम पाटील, राम मधुर भोईर, गजानन पुंडलिक भोईर। पण कशाच्या आधारावर? यांचं खरं दुखणं वोट जिहाद आहे। लोकसभा निवडणुकीत अनेक प्रामाणिक मतदारांची नावं वगळली गेली। हे पाप महाविकास आघाडीनं केलं। हा एक सुनियोजित वोट जिहाद होता। देशातील यंत्रणा, देशाच्या सुरक्षेशी हा खेळण्याचा प्रकार होता। आज या सर्वांचा भंडाफोड आम्ही करणार आहोत। महाविकास आघाडीनं केलेले प्रताप सांगण्यासाठीच आजची पत्रकार परिषद। लोकसभा महाविकास आघाडीच्या मते 2,50,15,819। लोकसभा महायुतीला मिळालेली मते 2,48,12,627। हे अंतर होतं 2,03,000 आणि 192 हे महाविकास आघाडीचे आधिक्य होते। आता पुढचा विषय, आम्ही केवळ 31 विधानसभा मतदारसंघाचे विश्लेषण केले। लक्षात घ्या, हे 288 पैकी केवळ 31 मतदारसंघाचं विश्लेषण आहे। यात केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा दुबार मतदारांची संख्या आहे 2,25,791। संपूर्ण 228 मतदारसंघावरही काम सुरू आहे। ते अंतिम झाल्यावर सांगूच, पण ती संख्या आहे 16,84,256। पुन्हा लक्षात घ्या, ही केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची दुबार संख्या आहे। यात मविया आघाडीचे समर्थक नाहीत आणि ती आणखी कितीतरी मोठी असू शकते। आता आम्हाला प्रश्न आहे, महाविकास आघाडी किंवा मनसे फक्त मराठी माणसाची नावं का घेते? ही नावं का घेत नाहीत? हरकत नाही, ती नावं आम्ही उदाहरणासह सांगतो। रोहित पवार यांचा मतदारसंघ 227, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ। रोहित पवार जिंकले 1,243 मतांनी, पण त्यांच्या या मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदारांची संख्या आहे 5,532। दुसरे आहेत द ग्रेट नाना पटोले 62, सांगोली विधानसभा मतदारसंघ। नाना जिंकले 208 मतांनी, पण त्यांच्या मतदारसंघात 477 दुबार मतं ही मुस्लिमांची। तिसरे आहेत वरुण सरदेसाई 176, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ। वरुण सरदेसाई जिंकले 11,365 मतांनी, पण त्यांच्या मतदारसंघात 13,313 हे मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार आहेत। 230 बीड विधानसभा, संदीप क्षीरसागर हे जिंकले 5,324 मतांनी, 14,944 दुबार मुस्लिम मतं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कसा खेळ केला याची अनेक उदाहरणं आहेत। याची यादीच तुम्हाला देतो। 149 मुंब्रा विधानसभा, जितेंद्र आव्हाड 30,601 दुबार मुस्लिम मतं। 254 माळशिरस विधानसभा, उत्तम जानकर 4,399 दुबार मुस्लिम मतं। 100 घनसावंगी विधानसभा, राजेश टोपे 11,751 दुबार मुस्लिम मतं। केवळ 2,300 मतांनी येथे शिवसेना निवडून आली। 235 लातूर शहर, अमित देशमुख 20,613 दुबार मुस्लिम मतं। 178 धारावी, ज्योती गायकवाड 10,689 दुबार मुस्लिम मतं। 186 मुंबादेवी, अमीन पटेल 11,126 दुबार मुस्लिम मतं। 57 उत्तर नागपूर, नितीन राऊत 8,342 दुबार मुस्लिम मतं। 162 मालाड पश्चिम, असलम शेख 17,007 दुबार मुस्लिम मतं। ते जिंकले 6,227 मतांनी। 96 परभणी, राहुल पाटील 13,313 दुबार मुस्लिम मतं।
156 विक्रोळी सुनील राऊत 3450 दुबार मुस्लिम मतं। किमान सुनील राऊतांकडून ही अपेक्षा नव्हती। 175 कलिना संजय पोतनीस 6973 दुबार मुस्लिम मतं जिंकले 5008 मतांनी। 158 जोगेश्वरी पूर्व अनंतनार 6441 दुबार मुस्लिम मतं जिंकले 1541 मतांनी। 29 बाळापूर नितीन देशमुख 5251 दुबार मुस्लिम मतं। 159 दिंडोशी सुनील प्रभू 5347 दुबार मुस्लिम मतं 6182 मतांनी जिंकले। 242 धाराशिव कैलास पाटील 11242 दुबार मुस्लिम मतं। एकच फोटो वापरून केवळ नावं बदलण्यात आली। मोठे घोटाळे महाविकास आघाडीनं केलेत। मतचोरीचा खोटा गळा काढून खरा घोटाळा दाबला जातोय। चोर मचाये शोर यासारखा हा प्रकार आहे। कर्जत जामखेड शबनम शेख अनुक्रमांक 742 मध्ये आणि 743 मध्येही, रुबीना शेख अनुक्रमांक 1268 मध्ये आणि 1264 मध्येही, साजिद शेख अनुक्रमांक 321 मध्ये आणि 323 मध्येही, आयशा आतार अनुक्रमांक 235 मध्ये आणि 236 मध्येही, रेयान रईस कुरेशी अनुक्रमांक 1285 मध्ये आणि 1312 मध्येही, अफसाना पठाण अनुक्रमांक 360 आणि 1058 मध्येही, अशी कित्येक मतदारसंघातील कित्येक नावं आहेत। बहुतेक ठिकाणी महिलांची नावं आहेत। आता बुरख्या आड महाविकास आघाडीचं काय काय खेळ चाललेत याचा विचार राज ठाकरे, हिंदुत्व सोडलेले उद्धव ठाकरे यांनी करावा। मी 8 वर्गवारीत सादरीकरण करतो। वर्गवारी 1 नाव एकसारखे आणि मतदार यादीत नंबर वेगळे। वर्गवारी 2 नाव एकसारखे आणि पत्ते वेगवेगळे। वर्गवारी 3 नाव एकसारखे आणि मतदार ओळखपत्र वेगवेगळे। वर्गवारी 4 नाव एकसारखे पण नावात अदलाबदल। वर्गवारी 5 नाव एकसारखे पण फोटोत अदलाबदल। वर्गवारी 6 नाव एकसारखे पण लिंग बदल। वर्गवारी 7 एकाच व्यक्तीची नावं 3 वेळा। वर्गवारी 8 एकाच व्यक्तीची नावं 6 वेळा। वांद्रे पूर्व मुमताज बानो अन्सारी 2 ठिकाणी नावं अनुक्रमांक 1012 आणि 437। विधानसभा झाल्यावर हे नावं डिलीट झाली। मग आता यांचं सर्व्हर मातोश्रीत आहे का? या मतचोरीवर कुणी बोललं काय की यावर पांघरून टाकण्याचा हा नवा खेळ खेळला जातोय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बुरख्या आडून खेळू नका असं आमचं सांगणं आहे। फोडून टाकण्याची भाषा करताना पुन्हा मराठी माणसालाच बडवणार का? ही नावं कोण घेणार की तेथे मतांसाठी मूग गिळून बसणार? CAA, NRC आणि SIR अशा सर्वांना विरोध करण्याची भूमिका याचसाठी का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।